घर कसं चालतंय ते सांगू तुम्हाला. रात्रभर जागतो, ते भरून ठेवतो, थोडा थोडा खाबुशी येतात तर तेवढा भरतो. तर तिच्या जेवण बनवतो, तर खरकटा घासतोय, काय करतो आम्ही तसं करतो का आपण. नाही प्रचाराच्या वेळेस ते येऊन गेले का? तेव्हा आलेले, तेव्हा मत द्या आम्हाला बोलले, आणि आता कोण बघायला पण येत नाहीये. कुठे गेले हे सगळे जण नेतेवाले? नाहीये त्याच्यावर. अख्खी रात्र जागून मी सकाळी 5 वाजता झोपले. काय फायदा आहे? इलेक्शन करून काय फायदा आहे का? लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी चिन्मय जगताप. आता मी आहे कुर्ल्यामध्ये आणि या ठिकाणी पाहायला गेलो तर अतिशय गंभीर अशी पाण्याची समस्या, पाणी टंचाई या ठिकाणी आहे. आपण इथल्या स्थानिकांशी बोलायचा प्रयत्न करतोय, जाणून घेतोय की नक्की समस्या काय आहे आणि त्यांची नक्की म्हणणं काय, त्यांचं नक्की म्हणणं काय हे जाणून घेतोय. ताई, काय सांगाल? पाणी समस्या गंभीर आहे इथे? पानी नहीं आता है, पानी वाला बहुत परेशानी है इधर. 8 दिन से पानी नहीं है. रात को जागो, 1 बजे 2 बजे 4 बजे 5 बजे पानी नहीं है उसमें. मोटर जलाते रहो अपना, पानी नहीं है. पानी बिना सब इधर तकलीफ कितना उठा रहे हैं, कोई देखने वाला नहीं है. इसीलिए हम लोग पुकारते हैं कि कोई आए हमारी मदद करे पानी के लिए. पानी आ ही नहीं रहा. हम लोग बहुत दिक्कत में है, बहुत कितने दिन से हम लोग तकलीफ में. पूरी रात जागते, पूरा दिन देखते, लेकिन पानी हम लोग दिखते ही नहीं है. किधर भी पानी नहीं. पूरा 8 10 15 दिन हो गए, पानी है ही नहीं. नहीं भेज सकते. म्हणजे पाहायला गेलं तर पाणी नाहीये तर घरी तुमचं चालतंय कसं? म्हणजे घर कसं चालतंय? घर कसं चालतंय ते सांगू तुम्हाला. रात्रभर जागतो, ते भरून ठेवतो, थोडा थोडा खाबुशी येतात तर तेवढा भरतो. तर तिच्या जेवण बनवतो, तर खरकटा घासतोय, काय करतो आम्ही तसं करतो का मग. आंघोळीला नाही बसत, कपडे नाही धुवायला होत, काय होत नाही. पोरांच्या सुद्धा शाळेला नाही होत आम्हाला. शाळेला होत नाही म्हणजे? शाळेला पाठवायला होत नाही. रातभर जागणार, पोराला परीक्षाला नाही, कशाला बसायला नाही, कुठं पाठवणार आम्ही. आम्हाला काही सुविधा हायच नाही पाणीची. हाय दुसऱ्या बाजूला, समद्या बाजूला पाणी, इकडे का नाही पाणी? इकडे तर द्या सुविधा. आम्ही हाय ना, स्वच्छता आहे, आम्ही पण ठेवतोय समद्या बाजूला. मग आम्हाला तर पाणी द्या प्यायला. बाटल्या मागवतात, बिस्लेऱ्याच्या बाटल्या, या बाटल्या मागून त्या पोराला आम्ही करतो. डबे घेऊन बाथरूमला पोरांना घेऊन जायचं, अर्धा भरलं ते पाणी घेऊन बाथरूमला जायचं. कोण आंघोळ्याला नाही, कपड्याला नाही. खरं गोष्ट आहे ना. म्हणजे तुम्ही पाणी विकत आणताय? तर विकतच आणून आम्ही काम करतो. विचरा समजायला विकत आणून आम्ही काम करतो. पाणी येतच नाही आम्हाला. पाणी तर यायला थोडा सुविधा तर पाहिजे. खेचून गरम पाणी येऊन हांडा कळशी भरतो आम्ही. 2 3 4 5 पुरा रात्री भरते. आता बटन केला काय येणार. 4 वाजता उठणार तो येणारच नाही. तो काय करायचं आम्ही? तुम्ही याविषयी बीएमसी तक्रार केली का? त्यांचं काय म्हणणं आहे? किती वेळा केली आम्ही तक्रार पण केली आहे. बीएमसी ते हे संबीर भाऊ आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याजवळ गेलो. त्याच्यासाठी आम्ही सांगितलं का आमच्याकडे पाणी नाही. आज 8 दिवस 10 दिवस झालं पाणी नाही आहे. रात्रभर आम्ही जागे राहतोय. आज रात्रभर जागे तर संबीर भाऊ काल पण येऊन गेले आमच्या इथे पाणी आहे का बघायला. तरी त्यांनी बघितलं, नळात पाणी पण नाहीये. आम्ही रातभर जागे राहिलोय. हे संबीर भाऊ स्थानिक नगरसेवक आले होते प्रचाराच्या वेळेस? नाही प्रचाराच्या वेळेस ते येऊन गेले का? तेव्हा आलेले, तेव्हा मत द्या आम्हाला बोलले, आणि आता कोण बघायला पण येत नाहीये. कुठे गेले हे सगळे जण नेतेवाले? कुठे गेले हे सगळे? मतदान मागायला आलेले ना, मग पाण्याचं पण सोय करा ना आमच्यासाठी. जेव्हा ते मतदान मागायला आले होते तेव्हा त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? काय पाणी येईन, सगळं येईन म्हणलेले ना. काय म्हणता? पाणी येणार, आम्ही सांगणार, आम्ही सुविधा करणार, घरी नळ देणार, घरी संडास बनवून देणार. काय केला नाही. निवडून येतात तर काय तर सुविधा करा आमच्यासाठी. आम्हाला काय म्हणता? वोट भेटला ना. अच्छा तुम्ही करा नाही करा आम्हाला काय माहित नाही. असं होणार ना. अरे परत फिरून तरी बघा. मतदान झालं ना तर फिरून तरी बघा ह्या झोपडपट्टीमध्ये काय आहे म्हणून. पाणी आहे का, घाणीची सोय आहे, सगळं घाण आहे इकडे. रस्त्यावर येताना पूर्ण घाणच आहे ना, पाण्याची सोय नाहीये. रस्त्याने कसली का लाईटीची सोय आहे. मुलीवर उशिरा येतात, रस्त्यावरून येतात, अंधार आहे तिकडे, सगळे पूर्ण अंधार आहे त्या रोडला. एवढं घाणेरडं आहे. चर्ची लोक बसलेले असतात तिथे. एवढं सांगून झाले तरी काही प्रशासन काही करत नाहीये त्याच्यावर. अख्खी रात्र जागून मी सकाळी 5 वाजता झोपले. काय फायदा आहे? इलेक्शन करून काय फायदा आहे का? रात्रभर कोणालाच पाणी नाहीये. कारण
नक्की तक्रार काय, नक्की प्रॉब्लेम काय, पाणी येत का नाही आहे याविषयी तक्रार केली होती का आणि काय सांगाल याविषयी? नाही, पाणी येत नाही याबाबत तक्रार गेले आम्ही 8 ते 10 वर्ष BMC अधिकाऱ्यांशी झगडतोय. याच्यावर अनेक आंदोलनं झाली, आमदारांचे पत्र झाले, सर्व झाले, पण प्रशासन काय त्याकडे लक्ष देत नाही. ठीक आहे, आत्तापर्यंत प्रशासन बसलं होतं. आत्ता मनपाच्या निवडणुका झाल्यात, नगरसेवक पण निवडून आलेत, पण तरी कुठल्या प्रकारचा पाण्याचा जेव्हा येतच नाही. म्हणजे काय, सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी जे न्यायाचं पाणी आहे, हे पाणी आज कुर्ला LBS रोडला तुम्ही जर राऊंड मारला तर 350 ते 400 लॉस झालेत. आज एका लॉजमध्ये कमीत कमी 50 ते 60 रूम पकडल्या, तर आज 400 रूममध्ये किती लॉजच्या रूम होतील? ह्यांना हे पाणी तिथं दिलं जातं आहे. आज यांच्याकडे मोठ्या मोठ्या मोटरी लावल्या जातात. 15 तुम्ही अतिशय गंभीर आरोप करताय, पण हा म्हणजे तुमच्या प्रूफ वगैरे आहेत का विषयाचे काही? या सर्व प्रूफ आहे. याच्या आधी आम्ही BMCला ते प्रूफ सादर केलेत. BMCने त्याच्यावर कंप्लेंटही केलेत. अनधिकृत हॉटेल सर्व लाईनी कट केल्या होत्या. ह्यांनी पाटण जशी ओळ एक याला आणि परत चालू होऊन जातात. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. BMC कारवाई करते की नाही करत? BMC कारवाई अशी करते की साप पण मरत नाही आणि काठी पण तुटत नाही. म्हणजे त्यांची लाईन त्यावेळेस कट केली जाते, त्यांची जशी पाटण फिरली जाते परत ती लाईन जॉईन केली जाते, परत त्यांचं मोटर लावली जाते, परत त्यांचं पाणी चालू होतं. नंतर ज्यावेळेस आम्ही परत उभं राहीन आणि ज्यावेळेस आंदोलन BMCकडे भेटेन त्यावेळेस मग परत ते कारवाई करायचं. म्हणजे नाममात्र कारवाई आहे फक्त ही. कोणतीही लिगल ॲक्शन किंवा एक गंभीर ॲक्शन अशी घेतली जात नाही. कालपासून आता मी BMCच्या कॉन्टॅक्टमध्ये परवापासून आहे. जवळजवळ 5 ते 8 दिवस झालं लोकांना पाणी येत नाही आहे. 10वीच्या 12वीच्या मुलांच्या एक्झाम चालू आहेत. गटर नाले ह्यातनं कसं पाईप आलेलं आहे, पिण्याचं पाणी बाहेरून आणतात. अधिकाऱ्यांशी आमची वार्ता तर बोलले नाही प्रेशर कमी आहे. कालपासून आम्ही प्रेशर या लाईनला सोडला आहे. कालच्या मला बोलले 8 वाजता पाणी येईल. मी काल एक राऊंड मारून इथं गेलो. पाणी काही म्हणजे आलं, फक्त ते 15-20 मिनटं पाणी आलं असेल, त्यानंतर पाणी आलं नाही आहे. तोच रिपोर्ट आता आम्ही परत AEला सांगितला, तर AE सांगितलं की आजपासून आम्ही थोडा प्रेशर वाढवला आहे, 2-3 दिवसात येईल. म्हणजे प्रेशरचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला असं म्हणायचं? हा त्यांनी सांगण्याचं त्यांचं आहे, ते सांगतात प्रेशरचा प्रॉब्लेम आहे. आता कसं झालं, एक उदाहरण देतो तुम्हाला. इलेक्शन लागलं आपल्या 3 तारखेला, प्रचाराचा नारळ फुटला गेला. हे दत्तगुरू लेनमध्ये लाईन खोदली गेली, नारळ फोडला, त्या लोकांना 7:30 वाजता पाणी यायला सुरुवात झाली. आणि जसं इलेक्शन संपल्यानंतर लोकांचं पाणी बंद झाले, पाणी अडचण. मग पेशरचा प्रॉब्लेम कुठं होता? त्यावेळेस नव्हता का पेशरचा प्रॉब्लेम? का त्यावेळेस बोर घेतला होता, विहीर खाणली होती की त्याचं पाणी पोचत होतं? म्हणजे ह्यांना जसं पाहिजे या लोकांना त्यांच्या सोयीस्करनुसार ते पाणी देतात, आणि जेव्हा त्यांना पाहिजे त्या भागातलं पाणी कमी करतात आणि दुसऱ्या ठिकाणी पाणी देतात. मात्र यापुढे म्हणजे काय भूमिका आहे, नागरिकांची काय भूमिका आहे? मी तर सर्वसामान्य नागरिक जनतेतनं एक आपला उभा आहे, आणि लोकांच्या समस्या मनपापर्यंत आणि प्रतिनिधीपर्यंत पोहोचवायचं आमचं काम आहे. पण आता सहनशीलता आमची संपत आली आहे, सर्व जनता वैतागली आहे. पर्याय आम्ही एकच दिला आहे BMCला. 10 दिवसाचा आम्ही अल्टिमेट दिला आहे की 10 दिवसामध्ये आमचे जे काय प्रेशर असेल, मोटर असेल, कुठलं पाणी असेल ते तुम्ही सॉल्व्ह करा. आम्हाला 10 दिवसात पाणी द्या. नसेल दिलं तर 24 तारखेला एवढं उग्र आंदोलन घेतलं जाईल की ते पूर्णपणे जबाबदारी पोलीस प्रशासन आणि मनपाची असेल. त्यावेळेस आम्ही BMC वार्डचा गेट पूर्ण बंद करणार आहे. वर अधिकारी वर, खालचे खाली अधिकारी असे, आणि सर्वसामान्य घरातली जनता रस्त्यावर उतरेल. खरं म्हणजे हे म्हणतात की आंदोलनाची वेळ आली आहे. तुम्हाला वाटतं खरंच आंदोलन करायची गरज आहे? करायलाच पाहिजे, कारण पाणीच नाही आम्हाला इथे. करायलाच पाहिजे. आमची मुलं 12वीला आहेत, दुसरे पोरांची 10वी आहे, शाळेत जात नाही पोरं. कसं जाणार, कसं आहे? रात्रभर जागा राहायचं आणि सकाळी शाळेत जायला मुलांना जायला भेटतं का? एवढा लांबून ह्या इंदिरानगर मधून जायचं आणि पाणी आणायचं. एकटा माणूस जाणार आहे का पाणी भरायला? फॅमिली घेऊनच जाणार काय म्हणताय? इंदिरानगर मध्ये तिकडं पाणी आहे, इकडं पाणी आहे, फक्त इथं मध्ये हॉटेल लोकांना पाणी आहे ना, आम्हाला नाही. पाहायला गेलो तर इथली समस्या अतिशय भीषण आहे. खरंच गेल्या 8 दिवसापासून पाहायला गेलो इथे नागरिकांच्या घरी पाणी येत नाहीये. अशा वेळी लवकरच या ठिकाणी महानगरपालिका प्रशासन काहीतरी कारवाई करेल आणि म्हणायला गेलं तर या नागरिकांना हक्काचं पाणी मिळेल अशी अपेक्षा करूया. बघत रहा लोकमत मुंबई.